पारशे चालला बा कुठतरी थांब ना कुठं चालला का नू गोळी पितो थिएटर काली या मुंग्यान पाडा रे आणि बाई स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या एका ब्लॉग मध्ये. आणि आता मित्रांनो मी चाललो कॉलेजवरती. पोरं एवढले ठीक आहे तरी प्रशांत म्हणे मी काही येत नाही आज. आणि ते पवनला फोन केला ते काय म्हणे मोटर ओढ राहा म्हणे तळ्यातून ओढ आम्ही एखादा लेक्चर करू. आणि आज जे मित्रांनो मी जास्त व्हिडिओ काढाय आणि मला कारण मोबाईल मध्ये चार्जिंग नाही 20%च फक्त बरं का. तेवढं आता मला दिवसभर वापर नाही कारण लाईन पण नव्हती मोबाईल चार्जिंग करण्यासाठी. तर पाहतो आता दिवसभर जेवढं जमन तेवढे व्हिडिओ काढतो. हे बघा मित्रांनो जी शाळा आहे आणि पोरं कोण चालली ते आले ते चालले गेले डबल घरी. ते नाही आज ते थांबवता नाही कॉलेजमध्ये त्याच्यामुळं मी चाललो आता घरी. ते वायर उप घेतलं मी आहे बा फोन चार्जरचं. पारशे चालला बा कुठतरी थांब ना कुठं चालला का नू कुठं चालला कुठून एक गोण्या टाकल्या बा एक गोण्या टाकल्या घेतले खट टाकाला जेवढे टाकायचे ना पुढून एक टाकली हे बा टेक्स्टार पुन्हा तर मित्रांनो आता लोक जे माझा मोबाईल हे माझ्या पाठीमागे जे घर दिसतंय ते घरामध्ये चाईल्ड आलेला होता फुल झाला. आता दीदीच फोन आणला तो लावून त्याला मोठो डबल 2 वाजता येणं पडतं आपल्याला इकडं फोन न्यायसाठी. आता वाजते मित्रांनो 2 वाजून जवळजवळ 35 मिनिटं झाली. आता जी जेवण करतो म्हणलं हे बा ऊन पडेल एकदम कडक जेवण करून नको आज सध्या. भाजी करता नाही मित्रांनो ठीक आहे. ते डाळिंब आहे कापलं ते लाल जरा की डाळिंब खाऊ पण आता. आणि त्याच्या मित्रांनो बाई हो दीदीचा आणि फोन आणि माझं चार्जर यासाठी आता मी यांची घरी घेतलं. आणि इथं बा हे बा ही एक छोटीशी गाडी आहे इथं बटन या हां लहान मुलाची एक कुत्रा आणि तो एक ट्रॅक्टर सोनालिका इकडे पुढं आहे स्वराज. आणि हाईड पुढं जे बा हाईट पण एक स्वराज ट्रॅक्टर बाई हे बा 3 ट्रॅक्टर आहे 2 घरी. आलो मित्रांनो मी इथं चारा कापण्यासाठी आहे बा चारा कापला. आणि मागं पण इकडे पण आपलं जे ढोरं आहे त्याला चारा टाकू म्हणलं गावडीला आणि 2 गोरे ठीक आहे त्याला. आणि तुम्हाला वाटतं मम्मी पप्पा कुठे गेले तर ते गेले छत्रपती संभाजीनगरला. मम्मीचं जे कानाचं दुखत होता कान दाखवण्यासाठी आज गेले सकाळीच ठीक आहे. आणि वातावरण पण तुम्ही आज मस्तपैकी ऊन पडलेलं आहे सकाळ धरून ठीक आहे. आणि बैठ येले काकडीचा मला जे बाई काकडी सापडली मस्तपैकी हिला धुवून खाऊ. तशी जे मी 2 कावळे कापल्या छोट्या छोट्या अजून एक कवळी कापितो आणि एक मोठी कवळी करायची आणि ती कवळी घेऊन तशी ढोराला ठीक आहे. आम्ही जे आहे मित्रांनो म्हणजे सॉरी मी जे आहे वावरत आलो होतो काकड्या पाहण्यासाठी. बाई जे आले इथं याला काकड्या आहे का नाही बघायची आहे. इथं काकडी होती तुटली पाहते हा याला तुटून गेला काकडी पण तुटली याला आहे का पाहतो आता मी. नाही मित्रांनो काकडी नाही त्याला प्रँक झाला मित्रांनो माझ्याबरोबर इकडे येऊन ठीक आहे. आणि या बा वातावरण आता एकूण जे पूर्ण आबाट उठलेलं आहे आणि एकदम मस्तपैकी थंडगारचे हवा सुटलेली आहे. आणि आता चाललेलं आहे मित्रांनो मी घरी. चारा पाणी वगैरे झाला ढोरांना. तुम्हाला असं दिसत तर ही जी झाड आहे पुढं त्याच्या खाली एक लाल बोराची तुम्हाला तिथे आपले जे ढोर आहे ठीक आहे. तर वावरामध्ये आलो तुम्ही याच्यामध्ये कोळपे आणले आपण परवा दिवशी त्यामुळे जे काकड्या जे तुटून गेला. घरी आलो मित्रांनो आणि मी टाकली चहा पिण्यासाठी पण आज साखरेचं नाही तर गुळाचा चहा केला मी. पहिल्यांदा पण 2 पिन मी आणि गुळाचा चहा पण मस्त बनवतो मी काय बनवते बा मस्तपैकी गुळ टाकलेला आहे. आणि इथं हे बा पत्ती आणि पुढच्या घरामध्ये बांधली ती पण बोलती नवऱ्याला
मस्तपैकी एक बा गुळ एकदम पगळलेला आहे. हे पहा गुळाचा चहा. मी जे मित्रांनो आता आलो आहे घरामागं आणि जे आपल्या बा केळीची झाड आहे हे बा इकडे एक गोळा लागलेला आहे हे बा. आणि जे अशी पालाची कटिंग करता आलं की चल असं वर जात मग सरळ नाही तर ना जागीच पांगत आता हे कसं झाड पांगे जागीच आज पांगत ही जी वर जात नाही. आता याची खंड तोडी खाल्ली 2-3 तर असं वर चंगन. आणि भाजी टाकली इकडं शेपूची तर भाजी कमी गवत जास्त होईल त्यात हे बा. आणि वातावरण पाहून घेतो मी आता सध्या डबल. हे पहा आता कटिंग केलं किती मस्त वाटत पहा. मस्त हिरवी हिरवी पान राहील फक्त. आता झाली मित्रांनो संध्याकाळ जवळजवळ 6-6:30 वाजले आणि आम्ही आलो चारा पाणी करायसाठी. आणि मोटरसायकल पाहतो डायरेक्ट मी कुठं लावली पत्रामध्ये लावली कारण पाऊस उरला मला. मोटरसायकल जर ओलेली तर पुरं शीट ओढलं होतं. शीट ओढलेली पुरी चड्डी ओढली होती तेव्हा पाऊस उडला पुरा. आता सध्या पाऊस पडू आला बरं का. भुंगार आहे पण याला मोकळं केल्यावर मी इकडे थांबेला चालला फळ रे. अरे हाय आज आहे मित्रांनो डे 2 आणि सकाळी सकाळी मात्र एकदम वारा सुटला. हे बा इकडं मस्त पवन चक्की आणि वातावरण बा एकदम खतरनाक झालेलं आहे. पहिले जे ऊन पडलेलं होतं पडला बा ऊन. आणि आपली पाण्याची टाकी. तर मित्रांनो मी चाललोय आता झरी फाट्यावरती नानीला आणण्यासाठी. म्हणजे माझ्या चुलत काकूला आपल्या जे टमाटे आणायचे त्याच्यामुळं गाडी घेऊन चाललो होता म्हणा. आणि आज शाळेला सुट्टी आहे कारण आज आहे ईद. हे बा या पण शाळेत सुट्टी आहे आणि वरती शाळा आहे तिकडं पण त्या शाळेला पण सुट्टी आहे. आणि तुम्हाला माझ्याकडून ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता ईद मुबारक मध्ये झाला ईद मुबारक. आता जे बा पुढून जे रस्ता आलेला आहे चांगला हे बा एक रस्ता आहे. जे मित्रांनो चारा पाणी करण्यासाठी आला होता ठीक आहे. तर आपल्या ज्या हौदात पाणी नाही ढोराला प्यायला ते बाई पाईप काढा याच्यामधून आणि या पाईपातून पाईप काढा आणि याची पाईप खाली या पाईपामध्ये टाकायचं आहे. आणि तिला हौदी त्या हौदामध्ये नाही का पाणी लावा. जे मित्रांनो आपलं थिएटर आहे आणि थिएटर खाली या मुंग्यान पाडा रे. आणि हे ही दिसतं तुम्हाला हे तुम्हाला दाखवतो मी उकरून. याच्या खाली फिश मित्रांनो येऊ हे बा फिश आहे आणि फिशामध्ये मुंग्यानं घर केलेलं आहे. तर मला म्हणतात तुम्ही जर करंट लागा नाही याला आणि वल्लंय पुरं तर कमाल झालं ते ॲक्च्युली. आणि मी इकडे मोटर चालू करण्यासाठी आलो आणि पन्नी खाली पाहिलं पाहतो मी डायरेक्ट किती आहे. आणि बाईकडे फिश कोरडे बाईकडे फिशाला मात लावली बा. अरे बाप हे पाहिलं का हे पा मोटर काही चालू झालं नाही मित्रांनो ठीक आहे. लाईन गेली आता डबल पुन्हा चाललो मी आता वावरामध्ये. टमाटे बांधाला टमाटे बांधले पप्पा मम्मी इथं टमाटे आपल्याला इकडे पुढे बांधते टमाटे. आता मी पण जातो टमाटे बांध लागायला तर संध्याकाळचे टमाटेच बांध नाही ठीक आहे. आणि जेवरी बाकी एवढंच झाली आणि इथे हराळू गेले हे टमाटे आपले हे टमाटे बांधणे आले पुरे बेड टच झाले एकदम टमाट्याची. आपल्याला लसूण द्यायसाठी मित्रांनो काटा आणला काटा चालू केला लसूण पडली इकडं हे काढून एक जण हे बाबा टोक असं खतरनाक झालं. निघून पाऊस आला आत्ता हे बा एकदम खतरनाक. चला आता आम्हाला जे जेवण वगैरे करायचे हे बा आमचे टमाटे तयारी तुटून गेली. काल पण तुटले आज पण तुटले हे बा डबल चालत जोडलं कुठं टमाटे बांधलाय मम्मी नानी पप्पा मी इकडे गाडी इकडे जे आलो होता बरं चारा पाणी करण्यासाठी हे बा इकडे वासरू हे घे. आणि आपल्या बकऱ्या आल्या पुढून ना ती दादा बा 4 ताना तुला बकऱ्याला. जी मित्रांनो मी चारा पाणी करून आलो ढोराला ठीक आहे. आणि आपल्यावरून जे आज लय खालून एक एरोप्लेन चाललं आहे बा दिसतं ना तुम्हाला. एक मिनिट मी पाहतो आहे का हे बा दिसलं हे बा. आणि ह्या ज्या पवन चक्क्या आहे बा या पवन चक्क्याजवळ जे आपलं एक मित्र शेती सगळं तिला त्यानं जे मला एक व्हिडिओ पाठवला होता तुम्हाला दाखवतो व्हिडिओ ठीक आहे. की पवन चक्कीचे किती मोठाले आहे.
पवन चक्की आहे. मी आता तिच्या खाली आलेलो आहे. ती लिफ्ट आहे वरती जायची. ही लिफ्ट वरती जाऊन दाखवू का तुम्हाला? पण नका. पायाला जे मित्रांनो म्हणजे असं पाय ठणकुरी माझ्या पोट रे मला दाखवतो तुम्ही. हे बा हे जे मल्लम लावलं मी आता. हे बा पूर्ण असं हे जे इथं पोटात ठस ठस करत आहे. हे बा एकदम ह्या पोटर पण लावलं नाही बा. एकदम अशा खतरनाक ठणकू राहिल्या. चाला वाटत नाही. आणि मित्रांनो आजचा व्लॉग मी थांबतो. आवड असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटामध्ये चॅनल एका व्लॉगमध्ये. आणि असे हातपाय दुखले त्याच्यामुळे मला आता झोपून राहतो एकदम खतरनाक, पण एडिट करणे. ठीक आहे, भेटामध्ये चॅनल एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.